गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपल्या ट्रिपचा लास्टचा दिवस आणि आपण चाललो आता कोल्हापूरला पोहोचलेलो आहेत आपण आता. तर आपण आता चाललो पन्हाळ्यावर जाता आपल्या गाडीनं आपल्याला खूप साथ दिलेली आहे. तर आपली गाडी आहे जेबर फनी. तर ही गाडी आहे आपली. ह्या गाडीनं आपल्याला भरपूर साथ दिलेली आहे. आता आपण शेवटचं ठिकाण चाललो, म्हणजे शेवटचे 5-6 ठिकाण राहिलेत. एक म्हणजे पन्हाळा, ज्योतिबाचं मंदिर, शाहू पॅलेस, लक्ष्मी माताचं मंदिर, हे असे ठिकाण बघत आपण जाणार आहेत आता आपल्या परभणीकडे. पण चला आता तोपर्यंत जाताना ठिकाण दाखवतो तुम्हाला सर्व. चला मग भेटू ठिकाण जाताना. आपण पोहोचलो पन्हाळगडाव आणि इकडेच पावनखिंड पण जवळ आहे ना, त्यामुळे इथं बाजी प्रभू देशपांड्यांचा पुतळा पण आहे. तर चला आपण आता किल्ल्यावर जाऊया. पार्किंगला गाडी लागते इकडं. आपण आता गाईड पण लावलेला आहे आणि गाईड तुम्हाला दाखवला नाही, आता समोरच्या वेळेस दिसेल तुम्हाला. गडावरच आहे, लक्षात ठेवा. गाडी घेऊन फिरू शकतो. महाराष्ट्रातला एकच गड आहे गडावर गाडी फिरते. तालुक्याचं गाव आहे. नगरपालिका, शाळा, कॉलेज सगळे KG पासून PG पर्यंत शिक्षणाची सोय, कोर्ट वगैरे सगळं गडावर आहे. 4000 लोकसंख्या आहे. 1954ची नगरपालिका आहे. म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात लहान नगरपालिका, पण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा किल्ला आहे. 400 एकर. ही तटबंदी, ही जी भिंत दिसते, ही बॉर्डर, ही तटबंदीच 8 किलोमीटरची. आज तालुका किंवा थंड हवेचं ठिकाण म्हणून जरी असलं, इसवी सणापूर्वी ह्या डोंगराचं नाव होतं पर्णालय, म्हणजे जंगल. पराशर ऋषीने तर तपश्चर्या केलेली. आता पराशर ऋषी म्हणजे ज्यांनी महाभारत लिहिलं, व्यासमुनी, व्यासांचे वडील पराशर. त्यावेळी या डोंगराचं नाव पराशर आश्रम. नागा लोकांचं वास्तव्य झालं म्हणून पन्नाग आलंय, नागांचं आलंय. तर ह्या डोंगरावर ही 8 किलोमीटरची तटबंदी बांधून किल्ल्याचं रूप दिलेलं आहे. शिलाहार राजा भोज घराणे ते 1112 60 वर्षे गेले. भोज राजानंतर ते यादवांचं राज्य झालं. विजयनगर कर्नाटकातून आले. आज आपण महाराष्ट्रामध्ये देवगिरीचे यादव म्हणतो. कृष्णदेवराय, नामदेवराय, रामदेवराय. आणि यादवांच्याकडून हा किल्ला विजापूरच्या बहामनी सुलतानानं जिंकला. हसन गंगू बहामनी, ज्या घराण्यातून भारतातली 5 शाही घराणी निर्माण झाली. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमाद. 1450 ते 1659, 200 वर्षापेक्षा जास्त आदिलशाही राजवट. विजापूर जवळ आहे ना, 150-200 किलोमीटर. आणि त्या काळामध्ये बहुतांशी इमारतीची बांधकाम वगैरे झाली. शिवाजी महाराजांनी हा तयार गड जिंकून घेतला 28 नोव्हेंबर 1659ला. म्हणजे प्रतापगडावर अफजल खान मारला गेला 10 नोव्हेंबरला, आणि 17 दिवसांनी महाराजांनी हा किल्ला जिंकला. अफजल खान गेला, आदिलशाकडून हा प्रांत सुद्धा गेला ना, त्यामुळे त्यानं सिद्दीजोहरला पाठवलं ना. तो वेगळा, आणि हा हैदराबादचा कर्नूलचा किल्लेदार. तर ह्या सिद्धीनं 2 मार्च 1660 ते 12 जुलै 1660, 4 महिने 10 दिवस 30-40 हजारची फौज घेऊन गडाला वेढा टाकला होता. गडाचा पायथा 4 किलोमीटर जवळपास खाली आहे, लक्षात ठेवा. इथं नाही. तोफेच्या माऱ्याच्या बाहेर त्याचा वेढा ना, सिद्धीजोहरचा, तो काय मूर्ख नव्हता. महाराजांच्याकडे लहान तोफा ना, त्याच्या माऱ्याच्या बाहेर त्यानं वेढा ठेवला. 12 जुलै 1660 ते 1673, 13 वर्षे किल्ला परत आदिलशाहकडे आला. आता मुळात पन्हाळा ही आदिलशाहची उपराजधानी. महाराजांनी तोच दर्जा ठेवला होता. कोकणावर आणि कर्नाटकावर नजर ठेवायला सोयीस्कर जागा ना. आणि महाराज सांगेल का तुमच्यातलं कोण विद्यार्थ्यांच्या पैकी महाराजांचा राज्याभिषेक किती तारखेला झाला? सांगेल 7वीच्या. पण त्याच्या महाराज करावा योग्य नव्हता. आधी पन्हाळा जिंकायचा आणि मग राज्याभिषेक. आणि त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सेनेत जे सेनानी होते, कोंडाजी फर्जन, ह्या कोंडाजींनी 6 मार्च 1673ला फक्त 60 मावळे घेऊन हा गड जिंकून घेतले. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी 9 मार्च 1673ला, म्हणजे 13 वर्षांनी महाराज आले होते पश्चिमेच्या दरवाजाने. आपण आता शेवटी जाणार आहे. तर तिथं महाराजांचं स्वागत इथल्या सैनिकांनी सोन्याची फुलं उधळून केली. त्या दिवशी महाराजांनी त्या प्रवेशद्वाराच्या चौकाला नाव दिलेलं आहे विष्णू चौक. आणि त्या दिवशी गडाचं नामांतर झालंय पर्णालय, पन्नगालय, पर्नाल पर्वतचं पन्हाळा. पन्हाळा म्हणजे पन्हाळी, पाणी पडायची जागा. 80-90 इंच पाऊस पडतोच, पण इतक्या उंचीवर असून आता ह्या आतल्या इमारतीमध्ये गेल्यावर तुम्हाला गडाची उंची कळेल. ह्या गडाचं वैशिष्ट्य, ह्या गडावर 150 विहिरी आहेत आणि 2 मोठी तलाव आहेत, उन्हाळ्यामध्ये भरलेले असतात. पाण्यासाठी प्रसिद्ध म्हणून पन्हाळा. यादवांच्या काळामध्ये ब्रह्मगिरी, आदिलशाच्या काळामध्ये शहानबीदुर्ग. राजे बदलत गेलेत, नावं बदललीत. महाराजांनी जे नाव दिलं हे कायम झालेलं. आता आपण जी इमारत बघणार आहोत, सज्जा कोठी म्हटलं जातं त्याला. मुळात सज्जा बघायची आहे, ऐकायचं आधी. मुळात ह्या परिसराला सदरेचा परिसर, सदर म्हणजे गडाची मुख्य कचेरी. कोठी महाराजांनी दिलेलं नाव आहे. सज्जा मीन्स गॅलरी. 1608 मधलं बांधकाम आहे ते.
आदिलशाचा कारागीर होता मकसूद आका, ह्या कारागिरानं बांधलेली इमारत आहे. तर आदिलशाचं कामकाज इथून चालायचं. शिवाजी महाराज सिद्धीजोरच्या वेड्यामध्ये असताना इथंच वास्तव्याला होते ना, इथूनच त्यांनी योजना केली ना. नकली शिवाकाशीत राजा बनून इकडे गेले आणि महाराज विशाळगडला गेले. आणि इथंच ज्यावेळी महाराजांनी ह्या गडावर संभाजीराजांना नजरकैद केलेला एक स्टंट केलेला होता, स्टंट होता तो महाराजांचा, लक्षात घ्या. त्यावेळी संभाजीराजांचं वास्तव्य इथे. आता बघा, मुळात जर आपण विचार करायला गेलं, महाराजांचा बघा, महाराजांचा वाद जन्मापासून मृत्यूपर्यंत केला, 3 जयंत्या करायला लावतो. पण त्यांच्या घराण्याच्या वंशावळीनुसार 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख मिळती जुळती. मृत्यूचं कारण विषप्रयोग का गुडघेरोग? आता गुडघेरोग म्हणजे संधिवात. ह्या आजारानं माणसं मरतात का? हा म्हणजे वादग्रस्त प्रश्न आहे. तसंच संभाजीराजांच्या बद्दल किती घाणेरडा इतिहास लिहिला आहे. दारुडा होता, व्यसनी होता. पण बघा, महाराजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 आणि 9 वर्षांनी संभाजी मारले गेले. 11 मार्च 1689. 9 वर्षामध्ये विचारायला कोणीही नव्हतं. किती अयशी करायला पाहिजे होती. पण ह्या 9 वर्षात संभाजीराजांनी 66 लढाया केल्या, एकही लढाई हरलेले नाहीत. जागतिक योद्धा म्हटलं जातं. पहिला ग्रंथ लिहिला बुधभूषण. त्याच्यानंतर किती काय लिहिलं कोणाला सांगता येईल का? सिरियल बघून माहिती झालं ना बुधभूषण. फक्त खरं का खोटं? 14 भाषा येत होत्या सगळ्या. त्या बुधभूषण नंतर युद्धनीती, कामायन, 7 शतक, नखशिखा, नायिका, भेद, शापित अशी ग्रंथ लिहिली. मग आता तुम्हीच मला सांगा, खरा संभाजी कोणता? आपल्यापासून लपवलेला विद्वान का उभा केलेला व्यसनी? हा, कसं होतं? राजकारण फार वाईट गोष्ट. बऱ्याच लोकांना संभाजी राजा म्हणून नको होता ना, कारण 14 भाषाचा ज्ञानी माणूस, खोटा हिशोब, खोटी पत्र त्यांच्याकडे पसणार नव्हती ना. मग संभाजीला आधी महाराजांचा भविष्यातला विचार कसा होता? 2 मुलांचं विभाजन करायचं. सातारा हा राजारामांना द्यायचा होता. वय वर्ष 11, दम्याचा त्रास होता ना, थोडी कमकुवत होते अनुभव लोकांच्या सोबत. आणि हा दक्कन संभाजीराजांना, आणि महाराजांना त्याचवेळी तंजावर मोहीम पण करायची दक्षिण दिग्विजय, आणि संभाजीराजांना घेऊन निघायचं. जसं जिंकत जाऊ त्यांच्या स्वाधीन करून पुढं जायचं असा विचार होता त्यांचा. पण त्यांना बातमी कळली ना, दिलेर खान घुसतोय. आणि आपण दोघं जर गेलो की रायगडावर गद्दारी होणार होती माहिती होतं. कोण गद्दार होतं, काय होतं, सगळं माहिती होतं. पण महाराजांना मॅनेजमेंटचा गुरु म्हटलं जातं. ॲक्शन काही घेतली नाही त्यांच्यावर. आपण आज ॲक्शन घेतली की ते तिकडे जाऊन सामील होतील, आपली गुपित फुटतील. फक्त रायगडावर बसून थोडंफार धुसफूस नाटक केलं ना संभाजीराजांवर भांडणाचं, आणि शृंगारपूर संगमेश्वरजवळ त्यांची सासरवडी तिकडं पाठवलं. आणि सूचना काय दिली? आम्ही जातो दक्षिणेकडं, तुम्ही थोडे दिवस तिथं राहा आणि दिलेर खानाला गाठा, त्याला भेटून बाहेर फिरवत ठेवा. म्हणजे आत घुसता कामा नाही, तो आपल्याला आवडणार नाही. जोपर्यंत आम्ही परत येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची साथ सोडू नका. आणि ज्यावेळी आम्ही परतीच्या मार्गावर निघू, तुम्ही दिलेर खानाची साथ सोडा. आणि जवळ संभाजीराजे इथं पन्हाळ्यावर आले. केलेलं आहे असले फोन आल्यामुळं, सेल्फीच्या नादात गेलेत. आणि एक सूचना सांगतो, अजून आपल्याला 2 ठिकाणी असंच उतरायचं आहे, अजून पुढं बघायचं आहे. हे एक इमारत म्हणजे गड नव्हे. हां, त्यामुळे जरा गाडावर मावळ्यासारखं राहायचं, कावळ्यासारखं राहू नका जरा. आलं का लक्षात? हां, चला. तुम्हाला जाऊन यायला रांग करा पटकन. 5 मध्ये 15 होते. ठेवलेलं नव्हतं, राहत होते. हा ए 4 किलोमीटर किती लांब असू शकतो? तिकडची फोटो काढा सर, तिकडे
तर आताच आपण संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची तिथं शेवटची भेट झाली त्या ठिकाणाला जाऊन आलोत आणि ह्या मुली म्हणत होत्या मला ब्लॉग मध्येच घेत नाहीत तुम्ही, तर त्यांना घेतलंय. हाय करा. चला मग आता भेटू नंतर पुढच्या ठिकाणी. चला मग.